सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज खूप महत्त्वाचा विषय, सकाळी 10 वाजताच्या दरम्यान तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ दिलेला होता की ज्याच्यामध्ये आचारसंहितेचा पिरियड कशा पद्धतीने लागणार, आचारसंहिता कधी लागणार, ती कुठून कशापर्यंत, कधी त्यांचं निवडणूक होणार, निवडणुकीनंतर निकाल कधी लागणार, पहिली बैठक कधी होणार, सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं होतं. ज्या मुलांनी दिलेलं आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागून पुढचा पूर्ण कार्यक्रम लागलेला आहे. आज सकाळी जे सांगितलं होतं त्याच पद्धतीनं सगळे प्रोग्राम तसे झालेले आहेत, याची नोंद घ्यायची आहे. ज्यांना ह्या गोष्टी पटलेल्या आहेत, ज्यांनी खरंच पाठीमागच्या सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत त्यांना कळणार आहे फक्त गोष्टी, बाकी कोणालाही कळणार नाहीत. एक विनंती करतोय, ज्या विद्यार्थ्यांना समजलं त्यांनी फक्त एक लाईक ठोकून द्या या व्हिडिओला. आता विषय खूप महत्त्वाचा आहे की सरकारचा अट्टहास आणि सरकार किंवा राजकारण हे आपल्याला कळायला आपल्या पिढ्या जातील आणि जर कळालं तर आपल्याकडे तेवढं राईट्स, तेवढी सत्ता आणि महत्त्वाचं म्हणजे या पैशाच्या जोरावरती ज्यांना माज आलेला असतोय, अंगठे बहादूर 5वी 7वी वगैरे, त्यांच्या हाताखालीच आपल्याला राहायला तेवढं लक्षात ठेवायची. ही महाराष्ट्रीय वस्तुस्थिती आहे. आज मी थोडंसं रागानं बोलतोय कारण की आज डायरेक्टली या जे काही पोलीस भरती करणारी मुलं आहेत त्या मुलांना सरकारनं गोलीगत धोका दिलेला आहे, लक्षात ठेवायचं. मुद्दाम मी थंबनेलला ते टेक्स्ट वगैरे ते वापरलेलं लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं विधानसभेचा जे काय साखरपुडा आहे तो साखरपुडा त्यांनी आज फिक्स केलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. ह्याच्यासाठी लाखो रिक्त पदे असून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं गेले 2 ते 3 बैठका झाल्या, वारंवार पोरांनी निवेदन दिली, त्यांच्या पद्धतीनं सगळ्यांनी काम केलं, पण जरासुद्धा कीव आली नाही या सरकारला की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती पडेल. फक्त एमपीची जी तुटपुंजी भरती पाडलेली आहे आणि कुठेतर अन्न औषध प्रशासन आणि समाज कल्याण विभाग ICDHच्या जे काही हे आहे सुपरवायझरची एक पोस्ट, त्या एक पोस्ट पाडलेल्या आहेत आणि इकडे तिकडे काहीतरी 1-2 विभागाच्या छोट्या पाडलेल्या आहेत. सगळ्या मिळून लय तर 2,500 पोस्ट पण नाही आहेत, सगळ्या मिळून या विधानसभेच्या तोंडावरती. आणि अजेंडा फक्त घेतला तो म्हणजे लाडकी बहीण 1500 रुपये आणि दुसरा विषयच नाही आहे, टोल बंद करणं, याची जमीन त्याला देणं, त्याची जमीन ह्याला घेणं, याचं नाव चेंज करणं, त्याचं नाव चेंज करणं, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. या सर्व गोष्टी सोप्या आहेत ज्या कागदावरती एका दिवसात होऊ शकतात. पण ही लाखो जी मुलं आहेत ना, ही लाखो मुलं, आज 2.5 लाख पोरं जागा असताना सुद्धा ही बेरोजगार आहेत. ही वाईट परिस्थिती ह्या महाराष्ट्राची सगळ्या उड्या डोळ्यांनी बघतात, लक्षात ठेवायचं. आणि गेले काही दिवस झालं राजकारण्याच्या विषयी मी वारंवार बोलत होतो कारण की तेच वालेत, लक्षात ठेवायचं. आणि त्याच सगळ्या गोष्टी करत असतात सगळे, ठीक आहे. आणि आज सरळ पोलीस भरती करणाऱ्या पोरांना गोलीगत धोका या सरकारनं दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं जे काय साखरपुडा मगापासून बोलतोय तो साखरपुडा फिक्स करून घेतलेला आहे. आता बाकी लग्न बिग्न हे सगळं याद्या बिद्या बाकी सगळ्या गोष्टी हळूहळू स्टेप बाय स्टेप होत राहतील. सरळ तोंडावर मारलेलं आहे, तोंडावर. पोलीस भरती करणारे असू दे किंवा बाकीचे कोणी असू दे. त्यामुळं आता समजून जायचं, आता आपल्या हातात काय आहे तर आपल्या हातामध्ये योग्य तो उमेदवार कसा असेल याला निवडून द्यायचं काम तुमचं असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, निवडून दिलं तर नंतर 5 वर्ष ते आपल्यावरती बाजीराव होतात, लक्षात ठेवा. त्यांना बाजीराव होता कामं द्यायचं नाही. त्यांना तुमचं जे अधिकार आहेत तुमच्याकडं, तुम्ही त्यांना निवडून देत असताना कोणत्या बेसवरती निवडून देताय, तदनंतर त्यांचे पाठपुरावे असतील, तुमची कामं असतील, तुमची स्पर्धा परीक्षा असतील, एकत्रित येऊन त्यांच्याकडे तुम्ही जाऊन त्यांचे कान पकडायला पाहिजेत, निवेदन द्यायला पाहिजेत. आणि साहेब तुम्ही अगोदर तुम्हाला मी ह्या बेसवरती निवडून दिलेलं होतं, तुम्ही जर आपल्याला दुर्लक्ष करत असाल तर ह्या गोष्टीला काही व्हॅल्यू नाही. आताच्या सरकारने हेच केलं आहे, फक्त आणि फक्त लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, दुसरा काय विषय नाही. आणि त्याच पद्धतीने कुठेतरी पेट्रोल कमी करायचं आणि तेलातनं वाढवून घ्यायचं आणि एकसारखंच करायचं, हा विषय त्यांचा झाला. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते तोंडावर नाही पडले तर माझं पण नाव सोडून देतो, लक्षात ठेवा. त्यामुळं हे 15 लाख मुलं जे आहेत फॉर्म भरणारे पोलीस भरतीसाठी, त्या सगळ्यांचा लक्षात ठेवा, त्यांना श्राप लागणार एवढं मात्र नक्कीच, ठीक आहे. सो जे मगापासून बोलायला लागलो त्याविषयी आता एकदम शांतपणे होऊन बोलूयात. कारण की तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितले, आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत आणि आपल्याला जरी चांगलं शिकलेला असतो, आपल्याकडे जरी राईट्स असते, आपल्याकडे जरी बाकी सगळे नॉलेज असलं तरी सुद्धा आपण काही करू शकत नाही. कारण की सत्ता, पैसे, परत बाकी सगळ्या गोष्टीचा वापर करून ते आपल्याला काय करतात, वर्चस्व गाजवायला प्रयत्न करत असतात. निवडणुकीचा विषय आज सकाळी तुम्हाला 10च्या दरम्यान मी पूर्ण विश्लेषण दिलेलं होतं की कशा पद्धतीनं पुढचे टप्पे होणार आहेत. त्या पद्धतीनं ECIनं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं त्याच पद्धतीनं केलेलं आहे सगळी प्रोसेस, ठीक आहे. आजपासून आचारसंहिता लागलेलीच आहे म्हणून समजा. त्याच पद्धतीनं 20 तारखेला काहीतरी मतदान आहे, 23 तारखेला काहीतरी निकाल आहे, 25 तारखेला पहिली बैठक आहे, असं काहीतरी त्याचं शेड्यूल झालेलं आहे. आज सकाळी मी हेच सांगितलं होतं, फक्त 26 तारखेला पहिली बैठक होणार म्हणून सांगितलं होतं, ती फक्त 25 तारखेला झाली, म्हणजे 1 दिवस आधी आली. बाकी काही फरक नाही, जैसे थे. इथं महाराष्ट्रामध्ये फक्त
निवडणुका ज्या आहेत, मग विधानसभा असतील, लोकसभा असतील, विधान परिषद असतील, कुठली असू दे, ह्या फक्त वेळेवर होणार. त्यांचं सिलेक्शनसुद्धा ह्या सगळं प्रोसेस वेळेवर होणार. बाकी सगळ्या गोष्टी फाट्यावर मारून येणार. कोणत्याही पद्धतीनं कुणालाही न्याय देत नाहीत. लक्षात ठेवा, ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. आणि 2.5 लाख पदे रिक्त असताना कोण असा महाराष्ट्रातला व्यक्ती आहे का जो सरकारला विचारू शकेल की बाबा ही रिक्त पदे कधी भरणार आहे आणि 2.5 लाख का राहिली, एवढा आकडा का वाढला? कोणी विचार शकणार आहे का? आमदार खासदार नाही आहे, कारण की सगळी एका ताटाखालचे मांजर आहेत. सगळेच्या सगळे एका ताटा मांजर. आज तो त्याच्यात नांदलेला असतोय, उद्या सकाळी पाठीमागे दारानं येऊन तो दुसऱ्याच्या जेवत असतोय, परवा सकाळी एकाच्या बाथरूममध्ये आंघोळ करत असतोय. हे सगळं एकमेकांच्या चालतंय. सगळं एकमेकाच्यात खुन्नस दाखवणार. पाठीमागं आपल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये मारामारी होणार, दरोडे होणार, एकमेकाचं खून करणार, हे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये होणार. आणि ही सगळी पडद्यामागे एकच आहेत. लक्षात ठेवा. मग आपण काय करायचं ठरवा. आज थोडं डीपमध्येच बोललोय जरा जास्त, कारण की ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची. पूर्ण गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही अशी वस्तुस्थिती आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं आज जे सरकारनं विषय केलेला आहे की आम्ही पाडतो, आम्ही पाडणार आहे, आम्ही विचार करतो वगैरे वगैरे, त्यामुळे मी सरकारसोबत चाललेलो गेल्यावेळी. त्यांची जशी चाल चालते तसे त्याच चालीप्रमाणे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगत होतो. त्यामुळे आपले हे पुढचे दिवस आलेले आहेत सेम. पण अजूनसुद्धा काही वाघ होते महाराष्ट्रातले जे सांगत होते की असं होणार तसं होणार. पोराने सुद्धा प्रश्नांनी मेसेज केले, कोणतरी XYZ असं झालं होतं तसं झालं होतं. मी त्यांना सरळ सांगतो की त्याचा आणि माझा काही संबंध नाही आहे. आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑथेंटिक असते, ऑफिशियल असते. आपलं डायरेक्टली डिपार्टमेंटबरोबर सगळी नाते आहेत. त्यामुळे आम्हाला कुणाकडे बघायला लागत नाही. तरीसुद्धा मुलांना ज्यांनी सांगितलं होतं त्यांच्यासाठी सांगतोय. आता अजून पण काही लोक म्हणतील याच्यामध्ये की आचारसंहितेत भरती पाडून दाखवतो आम्ही, काही पण उद्या आम्ही आचारसंहितेत भरती पाडून दाखवतो. तर आचारसंहितेचा भंग केल्यास काय होते हे ज्यांनी तिथं म्हणजे काही गोष्टी केल्यात अशा पद्धतीने त्यांनाच फक्त विचारा की आचारसंहिता काय असते, आचारसंहिता कुठल्या भागात येते, त्याचे रूल्स रेग्युलेशन काय आहेत. ह्याच्या आधीसुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता बोलत बसत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे एक विनंती करतोय, आता कोणतरी वाक सांगतील ज्यांना अननॉलेज आहे, काही नॉलेज नाही, ते लोक याच्यामध्ये आहेत, मी बघितलेत भरपूर. तर एक विनंती करतोय की कुणीही कुणाच्या नादाला लागू नका. 30 दिवस तरी कोणत्याही पद्धतीनं कुठलीही भरती पडणार नाही आहे. त्यानंतर नवीन सरकार, जुनं सरकार. आज सकाळी व्हिडिओ सांगितला होता की विधानसभा जर आचारसंहितेच्या आधी नाही पडली तर डिसॲडव्हान्टेज जवळजवळ 10 ते 12 सांगितलेत. तेच नाही पुढे झाले तर परत सांगतोय मी तुमच्यासमोर येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं अभ्यासपूर्वक गेले 15-16 वर्ष अतिशय महत्त्वाच्या गोष्टींमध्ये गेलेलो आहे. आणि ते सगळं आता जे काही तुमच्यासमोर सांगतोय हे सगळ्या एक्सपिरियन्स सांगतोय, अनुभव सांगतोय. रात्रंदिवस पाहायला माणूस आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं स्वतःला ग्रेट कधी समजत नाही, पण एकंदरीत पहिल्यापासून ते आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच केल्या, ते ॲज इट इज झालेलं. लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा एवढा विश्वास बसला आपल्यावरती की बघायला नको. जे आज सकाळी सांगितलं होतं तुम्हाला तेच झालेलं आहे. लक्षात ठेवा. आणि तेच त्याच पद्धतीनं बाकीचे प्रोसेस पुढं होणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आणि सरकारनं आशा दाखवली त्याच पद्धतीनं आपल्या भागातील जे काही लोक आहेत ज्याच्याशी पोलीस भरतीचा काही संबंध नाही आहे, त्यांना काही कोचिंग म्हणजे काय माहीत नाही, टीचिंग म्हणजे काय माहीत नाही, अशी लोकसुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पडणार आहे, फडणवीस पॉझिटिव्ह आहे, हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे. काही विषय नाही. सगळं थोटाण, सगळंच्या सगळं सरळ थोतांड आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं कुणावरती विश्वास ठेवायचा आणि स्वतःची कशी प्रगती करायची हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आता पोलीस भरती करणारी पोरं 1 महिना तोंड दाखवायचं नाही यूट्यूबवरती. चॅलेंज आहे माझं. 1 महिन्यात तरी भरती पडणार नाही. लक्षात ठेवा. मग परत कसली अपडेट? कोणतं म्हणेल आचारसंहितेमध्ये भरती पाडून आणतो. होय बाबा, करा तुम्ही, सगळं तुम्हीच करा. पटेल का कुणाला आचारसंहितेमध्ये नवीन भरती पडते का? नाही आहे. समजलं काय म्हणतोय? त्यामुळं हे नवीन पोलीस भरतीचा विषय सोडून द्या. त्यापेक्षा आज काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलं होतं, इकडचं तिकडचं, इकडच्या ग्रुपवरचं तिकडच्या ग्रुपवरचं. मी त्याला सरळ सांगितलेलं आहे, तू याच्या नादाला लागू नको. एक काम कर, तू स्वतःचं प्रॅक्टिस कर, स्वतःचं स्टडी कर. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग तुला वेळ असेल 1 तास तर मी टेलिग्रामवरती आहे. आल्यानंतर टेलिग्रामवरती असे पण चॅनल आहेत जे चालू घडामोडीचे हे टाकतात, प्रश्न उत्तर सिरीज असतात, ऑप्शन सिरीज असतात, जे आपण सुद्धा टाकतोय त्या पद्धतीने असतात. ते चालू घडामोडी मराठी व्याकरणचे सुद्धा त्याच पद्धतीने प्रश्नावली आहेत, मॅथ्स रिझनिंगचे सुद्धा आहेत. ते प्रश्न सोडव. तू नको तिथं नाक कोपसू नको. एवढं काय आपण मोठ्यानं लक्षात ठेवा. समजलं काय म्हणतोय? आम्ही 15-16 वर्ष घासलोय म्हणून तर आज तुमच्यासमोर मी बिंदास बोलतोय, बिंदास तारखा सांगतोय, बिंदास इतर लोकांबरोबर कॉन्टॅक्ट करतोय डायरेक्टली. मग क्लास 1 असू दे, क्लास 2 असू दे, कुणी असू दे, डायरेक्टली कॉल करून सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम करतोय. समजलं काय म्हणतोय? त्यामुळं विनंती करतोय, कोणालाही आयडॉल बनवू नका. मला बनवा असं म्हणत नाही, पण एक गोष्ट सांगतोय, यामध्ये तुमचा वेळ जाणार. वेळ गेल्यामुळे तुमचा अभ्यास होणार नाही, मन लागणार नाही आणि वारंवार त्या गोष्टीचं टेन्शन घेतल्यामुळं तुम्हाला हा त्रास मात्र 100% होणार आहे.
सरकारनं कसं चक्र फिरवलंय हे तुम्हाला पण सांगितलेलं आहे आणि मगाशी पण बोललोय, कारण ही राजकारण आहेत. हे एवढं समजणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. काल दुपारीच एक माणूस गेला दिल्लीला, बैठक लावला, सगळं झालं. आज आल्यानंतर डायरेक्टली आचारसंहिता लागली, संपला विषय. आता कोणी एकत्र येऊ शकते का? आता कोणी एकत्र येऊ शकत नाही. येऊन दाखवा, हजारो लाखो मुलं एकत्र येऊन दाखवा आचारसंहितेमध्ये काय होते बघा तुम्ही. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे ही राजकारण आहेत आणि ही राजकारणाची खेळी असते. आणि जे बॉस आहेत गृहमंत्र्याचे किंवा गृह विभागाचे, ते तर अति हुशार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं कसं घ्यायचं, कुणाला घ्यायचं, कुणाला कसं फिरवायचं, सगळं माहिती आहे. मुरलेला माणूस आहे. त्यामुळं आपण सर्वसामान्य लोक आहोत. आता आपण ते सांगतील त्या पद्धतीनं करायचं आहे. आता सगळे पाया पडतील. यानंतर पडद्यामागून ऑफलाईन ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून लय मोठा विषय होणार आहे. लय मोठा विषय होणार, लक्षात ठेवायचं. प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात एवढे बॅनर लागलेत की बघायला नको. 1000 कोटीची कामं, 3200 कोटीचं काम, 19 कोटीचं रस्त्याचं. कुठं रस्त्याचे खाली पुरलेत की काय? 19 कोटी. आमचा जिल्हा तर पूर्णपणे खड्ड्यात आहे. सरळ काय आहे? कुठं आहे प्रगती? काहीच नाही झालं. आता हे 1 महिना यांचं नाटक, त्यानंतर लाखो रुपयाची जी काय हे आहे वाट पूर्णपणे दाखवली जाते. आम्हीच दाखवलं जाणार. त्याच पद्धतीनं ड्रिंक असेल, जेवण असेल, हे असेल, झालं. आपण तेवढ्यासाठीच आपण आवलो. आपल्याला संविधान म्हणजे काही नाही, आपल्याला मतदान म्हणजे काय माहीत नाही. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्या इन्फॉर्मेशन होत्या त्या तुमच्यापर्यंत आपण प्रामाणिकपणे पोहोच केलेल्या आहेत, याची नोंद घ्यायची आहे. तर माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा नवीन टेलिग्राम ग्रुप काढलेला आहे, ज्याच्यामध्ये पोलीस भरती 2024ची बॅच म्हणून टाकलेला आहे. त्याचीसुद्धा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही लगेचच आपला ग्रुप जॉईन करायचा आहे. सो एकंदरीत सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या होत्या. सरकारनं कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना धोका दिलेला आहे, सगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं मुलांना मुलींना या बेरोजगारीमध्ये वाढवण्याचा प्रयत्न त्या सरकारनं केलेला आहे, हे तुमच्यासमोर सगळं विश्लेषण गेले खूप दिवस झाले करत होतो. आणि आज त्या गोष्टीला फुलस्टॉप झालेला आहे. आज आचारसंहिता लागलेली आहे. इथून पुढं 1 महिन्याच्या पिरियडमध्ये कोणीही काहीही करू शकत नाही. त्यानंतर निवडणूक, निकाल, जल्लोष, खातेवाटप हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणीही नाव काढू शकत नाही, याची नोंद करायची आहे. त्यामुळं इथून पुढं जे काही दीड महिना 2 महिने जे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस आजपासून आणि लेखीचा जर सराव केला तर येणाऱ्या भरतीमध्ये 100% 2025ला, ह्याच्या आधी पण मी सांगत होतो की 2025ला ग्राउंड चालू होणार. ती भरती कधी पण पडू दे, पण आचारसंहितेच्या आधी पडले तर काही तर ॲडव्हान्टेज होते. त्या ॲडव्हान्टेजला मात्र सरकारनं फाटा मारला, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्याच्या येणारी भरती आहे त्या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर आजपासून जे काही रनिंग असेल, तुमचं लेखी असेल, त्याचे सराव सुरू करा आणि 2025ला सज्ज व्हा तुमच्या वर्दीवरती तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. सो अशा पद्धतीने योग्य ती इन्फॉर्मेशन मगापासून दिलेली आहे. आवडली असेल तर विनंती करतोय, लगेचच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्या पद्धतीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, मी तर थांबतोय. धन्यवाद.